नमस्कार मंडळी. आमच्या घरात या पद्धतीने केलेली शेवग्याची भाजी ना मंडळी सगळ्यांनाच खूप जास्त आवडते आणि ही भाजी बनवायला ना फारसा वेळ लागत नाही किंवा मसाला वगैरे सुद्धा करण्याची गरज नाही. आणि आत्ता उन्हाळा चालू झालेला आहे, त्यामुळे खूप जास्त मसाल्याच्या भाज्या जर खाल्ल्या तर जळजळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे कमी तेल मसाल्याची ही भाजी ना मंडळी चवीला एवढी भारी लागते. चपातीसोबत, भाकरीसोबत, दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी ना खूप छान ऑप्शन आहे. अगदी 5 ते 6 मिनिटामध्ये ही भाजी बनवून तयार होते. त्यासाठी इथं मी पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि शेंगाची वरची जी साल आहे ना, ती इथं मी काढून घेतलेली आहे. आपलं जे बोट असतं ना, तेवढ्याच आकाराच्या ह्या शेंगा मी कट करून घेतलेल्या आहेत. खूप लहान नाही आणि खूप मोठ्या नाही. अगदी थोडंसं तेल कढईमध्ये घातलं, त्यामध्ये थोडीशी हळद घातली आणि स्वच्छ धुतलेल्या शेवग्याच्या शेंगा यामध्ये घालायच्या. चवीनुसार मीठ घालायचं आणि आपण ज्या चमच्याने पोहे खातो त्या चमच्याने इथं मी 2 चमचे मुगाची डाळ घातलेली आहे. मुगाची डाळ पचायलाही हलकी असते आणि खूप पटकन शिजते आणि त्यामुळे भाजीला चवसुद्धा छान येते आणि भाजी छान अशी मिळूनसुद्धा येते. आता अगदी 1 मिनिटासाठी हे व्यवस्थित असं परतून घेतलं आणि 1 ते दीड वाटी यामध्ये पाणी घालायचं. खूप जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही. झाकण ठेवून मध्यम गॅसवरही ना आपल्याला 5 ते 6 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. हा शेवगा जरी थोडासा मोठा दिसत असेल ना, आहे खूप कवळा, त्यामुळे खूप पटकन शिजतो. आता इथे माझ्याकडे ओला नारळ होता, त्यामुळे इथं मी थोडासा ओला नारळ कट करून घेतलेला आहे. मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या. अगदी थोडंसं आलं घालून याचं छानसं वाटण तयार केलं. आता इथं ओला नारळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुकं खोबरं जरी घातलं ना तरी देखील चालणार आहे. आता इथे आपली शेंगसुद्धा व्यवस्थित अशी शिजलेली आहे आणि जी आपण डाळ यामध्ये घातली होती ना, ही डाळसुद्धा खूप मस्त अशी शिजलेली. हे मी काढून घेतलं. कढईमध्ये पुन्हा 1 चमचा तेल घातलं, त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्त्याची पानं घातली. फोडणी व्यवस्थित अशी तडतडून दिली आणि त्यानंतर तयार केलेलं हिरवं वाटण यामध्ये घातलं. आता याच वाटणामध्ये तुम्ही एखादी हिरवी मिरची जरी घातली ना तरी देखील चालणार आहे. आता हे सगळं व्यवस्थित असं मी छान असा सुगंध सुटेपर्यंत परतून घेतलं. लक्षात ठेवा, गॅस थोडासा मध्यम ठेवायचा आणि हे परतून घ्यायचं. त्यानंतर 1 टमॅटोसुद्धा मी बारीक असा चिरून यामध्ये घातलेला आहे. टमॅटोसुद्धा व्यवस्थित असा परतायचा. आता हे मसाले करपू नये यासाठी यामध्ये ना आपण शेवगा शिजवून घेतलेलं जे पाणी आहे ना, तेच पाणी थोडंसं घालून हा मसाला व्यवस्थित असा परतून घ्यायचा. आता हे सगळं व्यवस्थित असं एकजीव केलं आणि यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यामुळे टमॅटो आतपर्यंत व्यवस्थित शिजतो. टमॅटो जर कच्चा राहिला तर भाजीची चव आंबट येते आणि टमॅटो व्यवस्थित शिजवून घेतला तर भाजीची जी चव आहे ना ती खूप वाढते. मस्त अशी चटकदार भाजी तयार होते. आता यामध्ये अर्धा चमचा धणा पावडर घातली. साठवणीतलं जे काळं तिखट असतं ते अर्धा चमचा घातलेला आहे आणि अर्धा चमचा इथं मी कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे, जी फारशी तिखट नाही पण रंग भाजीला छान येतो. आता यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचं. पण मीठ घालत असताना ना मंडळी थोडंसं काळजीपूर्वक इथे मीठ घालायचं, कारण आपण शेवगा शिजवत असतानाही थोडंसं मीठ घातलं होतं. त्यामुळे इथं मी थोडंसं बेताने घालायचं. आता ते शेवगा शिजवलेलं पाणी इथं मी घातलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची. छान तेल सुटेपर्यंत हा मसाला व्यवस्थित असा परतून घ्यायचा. 3 ते 4 मिनटासाठी हा मसाला मी परतून घेतलेला आहे. तुम्ही रंग बघू शकता. शिजवून घेतलेला शेवगा आणि डाळ यामध्ये घालायची. भाजी तुम्हाला कितपत पातळ दाटसर आवडते त्या अंदाजाने यामध्ये पाणी घालायचं. ही भाजी मला खूप जास्त बनवायची नव्हती. 3 ते 4 जणांसाठीच ही भाजी मी बनवत होते, त्यामुळे मापातच ही भाजी मी बनवलेली आहे. अगदी थोडंसं पाणी यामध्ये मी घातलं. खूप जास्त पाणी यामध्ये घालण्याची गरज नाही. आता या भाजीला खळखळून एक उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. तर इथं मी 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा नाही घातलं तरी देखील चालणार आहे. आपण यामध्ये मुगाची डाळ घातल्यामुळे भाजी व्यवस्थित अशी मिळून येते. पण आपल्या महाराष्ट्रीयन घरामध्ये शेंगदाण्याचा कूट जोपर्यंत घालत नाही तोपर्यंत भाज्या अपूर्ण असतात. त्यामुळे थोडासा शेंगदाण्याचा कूट इथे मी घातलेला आहे. वरून मस्त तर्रीदार झणझणीत ही शेवग्याच्या शेंगाची साधी सिंपल भाजी तयार झाली. मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा.
आणि वेळात वेळ काढून ही संपूर्ण रेसिपी तुम्ही पाहिली त्यासाठी खूप खूप आभारी आहे. मंडळी, आजची ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर सांगा. आमच्या घरातील सगळ्यांना ही शेवग्याची भाजी प्रचंड आवडली. तुम्हालासुद्धा आवडेल. मंडळी, मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या सिंपल आणि टेस्टी रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.